तर आज सकाळपासून काही केलं नाही, डायरेक्ट आता दुपारी चालू केलंय. आणि आज पावसानं तर नुसता खेळ म्हणजे गंमतच चालू केल्या. आणि पावसानं सकाळपासून म्हणजे पाऊस थोडा येतोय आणि परत इतकं ऊन असं कडक ऊन पडतंय आणि परत पाऊस येतोय, परत असं म्हणजे चालूच आहे. आणि कपड्याचं स्टँड मी तिकडं इकडं तिकडे सकाळपासून एक 5-6 वेळा तर इकडून तिकडं केलं असं. तर तेच आज चालू आहे. अनुचा रडलेला आवाज यायला लागला, रडायला लागले आणि झोपेला झाले मग तिला ओरडलं ती रडायला लागली. गहू निवडायचं आता, निवडून म्हणजे दळायचं पण आहे. आता चाललंय हे माझं काम. तर पोरीचं चाललंय. तर आता ना भूक लागली ती म्हणून शेवायचं उपीट बनवलं होतं. तर एकदम आवडलं, बनवलं पटकन. तर अक्षू पण आले शाळेतून आज शनिवार. तर आता बसले ते खात्या. मी पण खाल्लं आणि आता ती आत्ता आले शाळेतून आणि आता मी चाललं माझं निवडायचं. तर गहू दळायला टाकले होते आणि आपली घरगुती आटा चक्की आहे बरं का. तर बाहेर मी चालले होते थोडंसं आवरून आणि 5 किलो ना त्या गहू म्हणजे चक्कीमध्ये वरचे आपलं जे भांडं आहे त्यामध्ये 5 किलो गहू बसतात. तर बाहेर गेले होते ज्या कामासाठी ते काम झालं नाही त्यामुळे तिथं व्हिडिओ केला नाही. आणि इथं आली होती मेंढरं. तर इथली सगळं ना लिंबाच्या झाडाचा पाला त्यांनी छाटून टाकला होता. त्यांचे तेच वर चढले आणि काढलं त्यांनी, का तर खातेत ना त्यामुळं. तर बाहेर जाऊन आले आणि परत अनुला काय झालं होतं थोडंसं आगावपणाला करते म्हणून मी एक झपाटा मारला. तर कधी जास्त तिला कधी ओरडत नाही काय नाही. तर त्यामुळं ती इतकी लागली होती रडायला आणि यांच्या पाठीमागं लागली आहे की चला मला खाऊ खायचं आहे. तर तिला झोपली म्हणजे रडून आणि परत उठल्यावर पण लागली होती रडायलाच. आणि यांनी बघा मोबाईल बघायला तर ह्यांचं लक्षच नाही. मी किती उशीर मोबाईल असा धरला आहे काहीसुद्धा बोलले नव्हते. तर एवढं मोबाईल बघण्यात व्यस्त आहेत की अजिबात लक्ष नसते. इथं चाललं होता चहा करायचा. तर साखर सांडली होती तर ती भरायची चालली त्याने. हे बघा तर 1 तास कंप्लीट ना 5 किलो गहू दळण्यासाठी जातात. तर गहू आणि फक्त मी हरभऱ्याची डाळ दळते. ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ व्यवस्थित येत नाही. तर रिओ जरासं गेटची कडी टाकली नाही की आत येतो आणि काय नाही फक्त इकडं तिकडं फिरतो आणि जातो. पण असं लागलं होतं आणि काहीतरी म्हणजे ओरडत होता, भुंकत होतात काय म्हणत होता आता काहीतरी त्याचं भाषेत ते म्हणत असेल म्हणा. तर इथं त्याला बाहेर काढायचं चाललं होतं आणि परत मग घेवड्याच्या शेंगा निवडायच्या होत्या माझ्या, ज्या की संध्याकाळी भाजी करायची होती आणि निवडायच्याच राहिल्या होत्या. तर इथं बरं का असं 5-5 किलो दळलं होतं. तर डबा भरत आला होता आणि सगळं झालं. नंतर पीठ काढलं, गिरण सगळी ना साफ करावी लागतेच. तर 5 किलो डब्याचं वरचं झाकण ते खालचं पण 5 किलोचंच आहे डब्बा. म्हणजे वरच्यात जेवढं गहू बसते तेवढंच पीठ यायला असं. तर ना ते सगळं पीठ आपण काढून ना नंतर गिरण सगळी साफ करावी लागते. नाही साफ केली तर आळी जाळी लागू शकते. साफ करण्याबाबत अजिबात हलगर्जीपणा करून चालत नाही. जरासुद्धा आपण म्हणलं आज राहू दे उद्या करू म्हणून तसं अजिबात चालत नाही. काम केलं नाही तर चालतंय पण मी तो अनुभव घेतला आहे त्यामुळे मी सांगते. तरी कोणाची घरगुती गिरण असेल तर तेवढी काळजी खूप घ्यावी लागते. आणि त्याच्या चाळणीसुद्धा बरोबर मिळतात त्याच्या. तर भरपूर चाळण्या मिळालेल्या पण इथं आता 2च आहेत, बाकीच्या कुठं गेल्या काय माहीत नाही. आणि गव्हाची आणि डाळीची थोडंसं डाळीचं जाडसर असतंय ना पीठ आणि गव्हाचं कसं बारीक असतं. तर घेवड्या शेंगाची अशी आपली साध्या पद्धतीनंच भाजी बनवली आणि पाणीपुरी खायसाठी आलो होतो. तर पाणीपुरी घेतली होती. तर जास्त काय म्हणजे तिथं शूट केलं नाही, थोडंसं खाल्लं. नंतर अनुला विचारत होते मी अजून काय पाहिजे आहे तुला. तर म्हणली नको माझ्या परत पोटात दुखते. तिला पण माहिती आहे की बाहेरचं काय खाल्लं की तिला त्रास होतोय. त्यामुळे मग पाणीपुरी दोघांनी घेतली होती आणि खाल्लो आणि नंतर मग घरी आलो. तर मग अशीच ना घेवड्याची शेंगीची भाजी अशी केलेली होती. फक्त कूट टाकायचं राहिलं होतं. नंतर कूट टाकलं आणि थोडंसं बाहेर गेलं होतं तर ते येईलच म्हणा व्हिडिओमध्ये आता. आणि चपात्या, तर चपात्या काय मी केल्या नाहीत तर म्हणून चपाती केल्या. तर आता घेतले ताट वाढून. आज भात वगैरे केला नाही, संध्याकाळचं ना भात असतो पण आज नाही, आज स्किप केला भात. आता चपाती भाजी. तुम्ही पण या जेवायला, मी पण आता जेवण करून घेते. गाडी वगैरे ना आज सगळं काढून उद्याचं काम तर दर रविवारचं काम असते. सगळं ही गाडी काढायची, झाडायचं आणि पुसायचं. तर आजच उरकून घेतलं उद्याचं काम. तर म्हटलं आज होता टाइम पण त्यामुळे आजच केलंय. आता म्हटलं बेडशीट पण बदलूया. तर बेडशीट पण काय करते म्हणजे गाडी काढेल ना आठवड्यातून
जास्त काही मळत नाही, घाण होत नाही. मग कधी झालं तर काढतोच, पण बदलतोच. पण आता काय एवढं कसं म्हणजे जास्त होत नाही, त्यामुळं घाण काय नाही. त्यामुळे 8 दिवसातच बेडशीट पण बदलून सगळं घातलं आवडते. तर आणूचं चाललंय. आणू तुम्हाला बेडशीट टाकायला मदत करायला आलीस ना, लाग की मग धरू तिकडं जा, तिकडं हा तिकडून ओढ की, ओढ तिकडून. हा आणू टाकू लागेल आली मला, पळत आली माझ्या पुढं चालायला यायला लागले म्हणजे